श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 681. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या धर्मसभेमध्ये भरतजी आपलं मनोगत कशा पद्धतीने व्यक्त करत होते, ज्या मनोगताच्या आधाराने जणू काही एक रामकथाच या चित्रकूटावरती गायली जात होती. प्रभू रामचंद्रांचे एकाहून एक सरस गुण भरतजी सर्व संत सभेमध्ये अत्यंत उत्साहाने सांगतायत. आणि कालच्या टप्प्यामध्ये भरतजी प्रभू रामचंद्रांचा गुणविशेष सांगताना, त्यांच्या या स्वभावाचं वर्णन करताना, आपण जरी ही धृष्टता केली असली तरी त्या बदल्यात प्रभूंनी आपल्यावरती किती स्नेह दाखवला, आपल्या स्वभावाच्या अनुसार किती आपले लाड पुरवले. इतकंच नाही तर प्रभू रामचंद्रांनी आपल्याला या सर्व संत समाजामध्ये देखील केवढा आदर मिळवून दिला, याचं पुन्हा पुन्हा भरतजींना आपल्या हृदयामध्ये स्मरण होत आहे. आणि त्यामुळं आपण एक प्रकारे अयोध्येमध्ये न थांबता चित्रकूटला एवढ्या समाजाला घेऊन आलो, ही जरी आपली धृष्टता असली तरी भगवंताच्या या स्नेहामुळं हेच जणू काही आपलं भूषण ठरलेलं आहे. अशा रीतीने भरतजी आपल्या मनातला हा सर्व भाव व्यक्त करतात आणि प्रभू रामचंद्रांना म्हणतात की आता माझं अधिक बोलणं हे संयुक्तिक ठरणार नाही. एवढ्या मोठ्या सभेमध्ये आपल्या समोर आणि त्याचबरोबर मुनी वसिष्ठ, राजा जनक, विश्वामित्रजी समोर असताना मी एवढं बोललो, हीच माझी दृष्टता आहे. मला मोठ्या उदारतेने आपण क्षमा करा. अशा रीतीने भरतजींची वाणी आता मौन होण्याच्या दिशेने निघाली आहे. त्यातील पुढील टप्पा गोस्वामीजी आम्हाला आज या चौपायांमधून सांगणार आहेत. या चौपायांमध्ये एक छंद देखील आहे आणि त्या छंदाच्या समवेतच आज भरतजींना प्रभू रामचंद्रांच्याकडून एका वेगळ्या प्रेमाचा आविष्कार प्राप्त होणार आहे. सज्जनहो, त्या कथानकाचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. प्रभु पद पदुम पराग दोहाई, सत्य सुकृत सुख सीव सुहाई, सो करी कहूँ ये अपने की, रुचि जागत सोवत सपने की, सहज स्नेह स्वामी सेवकाई, स्वार्थ छल फल चारी बिहाई, अज्ञा समन सुसाहिब सेवा, सो प्रसादु जन पावै देवा, अस कही प्रेम बिबस भय भारी, पुलक शरीर बिलोचन बारी, प्रभु पद कमल गहे अकुलाई, समऊ स्नेहुन सो कही जाई, कृपा सिंधु सन्मानी सुबानी, बैठाए समीप गही पानी, भरत विनय सुनी देखी सुभाऊ, शिथिल स्नेह सभा रघुराऊ.
रघुराव शिथिल स्नेह साधु, समाज मुनि मिथिला धनी, मनमहु सराहत भरत भायप, भगति की महिमा घनी, भरत ही प्रशंसत विबुध बरषत, सुमन मानस मलिन से, तुलसी बिकल सब लोग सुनी, सकुचे निसागम नलिन से, देख दुखारी दीन दुहु, समाज नर नारी सब, मघवा महामलीन मुए, मारी मंगल चहत सियावर, रामचंद्र प्रिय हो. भरतजी आपल्या अंतरंगामध्ये जाणतायत की जरी आपल्याला या सर्व संतांनी स्वतंत्रता दिली असली आपलं मन मोकळं करण्यासाठी, आणि प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं वर्णन करता करता कदाचित वाणी शिणून जाईल, परंतु प्रभू रामचंद्रांचे गुण संपत नाहीत. समर्थ देखील मनोबोधामध्ये आपल्याला तेच सांगतात ना, जया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्याचं वर्णन करता करता शास्त्र वेद वाणी हे सर्व जण शिणून जातील, परंतु तरी देखील त्याच्या गुणांचं चिंतन हे अपुरं पडेल. अशा या प्रभू रामचंद्रांच्या विषयी भरताची वाणी किती मुक्तपणाने प्रवाहित झालेली आहे. परंतु त्याच वेळेला एक विवेक आहे वाणीला. बघा, बऱ्याचदा आपणही बघतो सामाजिक कार्यक्रमांमध्ये एखाद्या व्यक्तीला आपण मोठेपणा दिला, त्याचा सत्कार केला आणि जर त्याला 4 शब्द बोलावे अशी विनंती केली आणि त्या व्यक्तीने 4 शब्द बोलण्याच्या ऐवजी जर पाल्लाळच लावलं, तर बऱ्याचदा अशा बोलवलेल्या व्यक्तीच्या विषयी देखील समोरचा समाज हा थोडासा खट्टू होतो, अनादर व्यक्त करतो. वाणी ही सूचक असली पाहिजे. आपल्या अंतरंगातला भाव हा जरी आपला वैयक्तिक असला तरी आपण ज्यांच्या समोर तो व्यक्त करत आहोत त्या समयाची, त्या समाजाची, या सगळ्यांची जाण ठेवून आपल्या भावनांचं जर प्रगटीकरण केलं तर ही अल्पवाणी ही खूप जणांना संतोष देऊन जाते. किंबहुना गमतीने असं म्हटलं जातं की लोक घड्याळ बघावेत, पण कशासाठी? अरे इतक्या लवकर संपलं. आणि या उलट परिस्थिती अशी असते बऱ्याचदा की लोक घड्याळाकडे बघत राहतात की अजूनही किती वेळ चालणार आहे. संवादामध्ये हे फार मोठं कौशल्य आहे. आणि त्यामुळे भरतजी देखील या सर्व संत समाजाच्या समोर आपण प्रभू रामचंद्रांच्या विषयी एवढं भरभरून बोलतोय, परंतु एक प्रकारे या समाजामध्ये हा आपला लहान तोंडी मोठा घासच होतोय. ज्या समाजामध्ये राजा जनक आणि मुनी वसिष्ठ आहेत हे पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी देखील हात जोडून त्यांना प्रार्थना केली की मी काही बोलणार नाही, आपण जसा आदेश द्याल त्याच पद्धतीने मी वर्तन करेन. परंतु तत्पश्चात भरतजींना या संवादासाठी सर्वांच्या अपेक्षा जेव्हा त्यांच्याकडे वळल्या तेव्हा धैर्य धारण करून भरतजी हे एवढे शब्द बोलले खरे, परंतु त्याच वेळेला त्यांच्या अंतरंगातला विवेक सांगतोय की मी आता माझ्या वाणीला विराम देतो. परंतु जसं जाता जाता आपल्या अंतरंगातला भाव केवळ काही मोजक्या शब्दांमध्ये सांगून जसं एखादं भाषण हे एका अति उंच अशा मानसिक स्थितीमध्ये नेऊन थांबवता येतं, त्याप्रमाणे भरतजी आपल्या मनातलं हे एक शेवटचं गुह्य, एक गुपित प्रभू रामचंद्रांना
या संवादामध्ये सांगतात. आणि प्रभू रामचंद्रांची त्यांनी आज्ञा मागितलेली आहे आणि त्यांना जणू काही ते वचन देऊ पाहत आहेत की तुम्ही मला जी आज्ञा द्याल त्या आज्ञेला हा भरत कशा पद्धतीने निभावेल. प्रभु पद पदुम पराग दोहाई, सत्य सुकृत सुख सीव सुहाई. सो करी कहूं हिये सब अपने की, रुचि जागत सोवत सपने की. प्रभूंच्या चरण कमलाची रज, त्या रजाची मी जणू काही मनात शपथ घेऊन आपणास सांगतो की त्या रजाचे जे गुणधर्म आहेत, सत्य, सुकृत आणि सुखाची सुंदर सीमा, असं ज्या या रजाच्या मध्ये अंतर्भूत असलेले गुणधर्म आहेत, अशा प्रभूंच्या चरणाची रज मी मस्तकी धारण करून मी एकाच गोष्टीची प्रतिज्ञा करू इच्छित आहे. नवे नवे हाच या भरताचा स्वभाव आहे की सो करी कहूं हिये अपने की, रुचि जागत सोवत सपने की. माझ्या मनामध्ये जागृतीत, स्वप्नात आणि सुषुप्तीत देखील वसणारी रुची एकच आहे आणि ती रुची म्हणजे मनातलं सर्व कपट, मनातला सर्व स्वार्थ आणि जो काही पुरुषार्थाची 4 अंग आहेत, या सगळ्या फळांचा त्याग करून स्वाभाविकपणे प्रभू चरणांची सेवा करणं आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करणं, एवढंच या भरताला माहीत आहे. याच्या पलीकडे त्याला काहीच कळत नाही. हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे सज्जनो, कारण भरतजींनी प्रभू रामचंद्रांच्या चरणरजाची आपल्याला जी एक सुंदर अवस्था सांगितलेली आहे, ते आपल्याला चरणरजाचा महिमा देखील नीट समजून घेतला पाहिजे. मानस पियुषकार म्हणतात की भगवंताच्या चरणरजाने हे जे 3 गुणधर्म आहेत, एका ठिकाणी सत्य, दुसऱ्या ठिकाणी सुकृत आणि तिसऱ्या ठिकाणी सुख, याची प्राप्ती वेळोवेळा या रामायणामध्ये अनेकांना झालेली आहे. चरणरजाच्या सत्य गुणधर्माच्या आधाराने अहिल्येचं सत्य या विश्वामध्ये प्रगटलं. ज्या अहिल्येला सर्व हे जग दोषी मानत होतं, अपराधी मानत होतं, तिला जणू काही सर्वांनी वाळीत टाकलं होतं, जीव जंतू देखील तिच्या भोवती फिरत नव्हते, अशा अहिल्येला प्रभू रामचंद्रांच्या या चरणरजाने पुन्हा मनुष्य रूप दिलं. तिला एक अमरत्व जणू काही या चरणरजाने प्राप्त झालं आणि तिच्या शीलाचं सत्य या विश्वामध्ये सर्वांच्या समोर प्रगटलं. अहिल्येला आता कोणी दोषी, अपराधी अशी उपाधी लावून तिचं वर्णन करत नाही. अहिल्या ही पूर्ण सात्विक पतिव्रता होती, असंच हा इतिहास तिचं वर्णन करतो. हे कुठून आलं? ज्या इतिहासामध्येच अनेक युग तिला दोषी मानून, अपराधी मानून ठेवण्यात आलं होतं, त्या भूमिकेतून अहिल्या ही परम पवित्र पतिव्रता आहे, हे या चरणरजांनी सिद्ध केलं. त्यामुळं हे सत्य सिद्ध करणारी ही भगवंताची चरणरज आहे. भगवंताची चरणरज ही सुकृताच्या देखील उदय आपल्या जीवनामध्ये करून देते. तुकाराम महाराजांचा एक अभंग डोळ्यासमोर येतो, पुण्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा. सद्गुरूच्या चरणांची रज आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणाची रज आपल्या जीवनामध्ये आमच्या जणू काही पुण्य सुकृताचं दालन आमच्यासाठी उघडं करून टाकते. जे सुकृत आम्ही कितीही साधन केलं, कितीही तपश्चर्या केली, कितीही व्रतवैकल्य केली, तरी आपल्या या सर्व कष्टांच्या आधाराने आम्हाला मिळू शकत नाही. तेच सुकृताचा दरवाजा केवळ भगवंताच्या चरणरजाने आपल्या आयुष्यात उघडतो. आणि प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत बोलायला जावं तर सर्वात प्रथम या केवटाचं सुकृत फळलं, ज्याच्या नावेमध्ये प्रभू रामचंद्र बसले.
ज्यांच्या चरणांना या केवटाने हात लावला आणि त्यांच्या या चरणरजाचा महिमा सर्वप्रथम त्याला अनुभवायला मिळाला, जणू काही त्याचं सर्व सुकृताचं दालन प्रभू रामचंद्रांच्या या चरणरजाच्या कृपेने उघडलं. राजा निषादाची देखील तीच अवस्था आहे. आणि या सुकृताचं फळ राजा निषादाला काय मिळालं? त्याला भरतजींसारख्या संताचं सख्यत्व प्राप्त झालं. बघा, प्रभू रामचंद्रांची चरणरज जेव्हा आमच्याही जीवनामध्ये अशीच अनाहूतपणे कधीतरी आम्हाला स्पर्शून जाते, त्याच वेळेला आमच्या जीवनामध्ये संताचा देखील प्रवेश होतो. त्यामुळे चरणरज ही सत्य आहे, चरणरज ही सुकृताचं दालन उघडणारी आहे आणि चरणरज ही सुखाची सुंदर सीमा आहे. जो जीव इतका काळ दुःखामध्ये होरपळत होता, अशा जीवाला, अशा भूमीला, अशा वस्तूला या प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने जणू काही समस्त सुखाची सीमा प्राप्त झाली आहे. सज्जनो, दंडकवन हे शापित वन होतं. अगस्ती ऋषींनी अरण्यकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रभू रामचंद्रांना दंडकारण्यामध्ये जाण्याची विनंती केली, कारण की त्या शापिक भूभागामध्ये जर प्रभू रामचंद्रांचे चरणरज पडले तर तो शापित भूभाग हा सुखाचा होऊन जाईल. बघा, दंडकारण्यामध्येच हे गिधाड रूपी जटायूचं जे सख्यत्व प्रभू रामचंद्रांना प्राप्त झालं. मला असं वाटतं की या शापित भूमीमध्ये गिधाडांची वस्ती असण्याचं कारण हेच, कारण की तिथं गेलेला जीव हा केवळ आपला देहच तिथं टाकून सूक्ष्म रूपाने तिथून मुक्तता करू शकत होता, परंतु प्रभू रामचंद्रांचा चरणस्पर्श तिथं झाला आणि त्यानंतर या दंडकारण्याची भूमी ही तपस्वींची भूमी झाली, संतांची भूमी होऊन गेली. त्यामुळं जीवनामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्रांचा स्पर्श एखाद्या भूमीला होतो, त्यावेळेला जणू काही त्या भूमीतला सुखाची सीमा प्राप्त होऊन जाते, तिचा कायापालट होऊन जातो. संताचं प्रागट्य देखील एखाद्या भूमीमध्ये होतं आणि त्या भूमीला देखील एका विलक्षण सुखाची ही अनुभूती स्वाभाविकपणे प्राप्त होते. बघा, आज आषाढी एकादशाची पूर्वसंध्या ही दशमी. विचार करा, गतवर्षी किंवा त्याआधी या दशमीला पंढरीला अगदी पाऊल ठेवायला देखील जागा नसायची. एवढी प्रचंड या सर्व पांडुरंगाच्या भक्तांची तिथं मांदियाळी आलेली आहे. हे सर्वजण तिथं एकवटतात. आज कदाचित मनाने सर्वांची अवस्था त्या पंढरपूरमध्येच आहे, परंतु या पंढरी नगरीमध्ये या सर्वांना सुखाची सीमा प्राप्त झाली. ते केवळ या पुंडलिकाच्या आणि या विठ्ठलाच्या दर्शनाने. अशा या भूमीचं हे सुकृत त्या समस्त सुखाला जणू काही प्रत्येक आलेल्या जीवाला प्रदान करणारी ही चरणरज आहे. भरतजी म्हणतात की अशा या चरणरजाची मी शपथ घेऊन सांगतो. आणि त्यामुळं सज्जनो, एक लक्षात घ्या, जेव्हा भगवंताच्या चरणरजाची आपण शपथ घेतो तेव्हा जणू काही आपण या तीन गोष्टी पणाला लावतो. आपल्या जीवनामधलं सत्य, आपल्या जीवनामधलं सुकृत आणि आपल्या जीवनामधलं सुख. त्यामुळं आपल्या आराध्याची शपथ घेऊन जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा एक नेहमी लक्षात ठेवावं की आपल्या जीवनातल्या या तीन गोष्टी आपण तिथं जणू काही पणाला लावलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या वाणीला अत्यंत विवेकाने या सर्व गोष्टींच्या बाबतीत आपण सावधानतेने करत असलेल्या कर्माची शपथ घेतली पाहिजे. आणि भरतजी मात्र अत्यंत मनापासून सांगतायत, कारण की तो त्यांचा स्थायी स्वभाव होता. त्यांना त्यासाठी वेगळे प्रयत्नच करायची गरज नव्हती की या चरणरजाच्या या तीन गुणधर्मांच्या आधाराने हा भरत तुमच्या समोर हे सत्य विधान करतो की भरताला ना जागृतीमध्ये, ना स्वप्नामध्ये, ना सुषुप्तीमध्ये इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे. कुठली गोष्ट? आपल्या स्वतःच्या स्वार्थाला साधण्यासाठी लागणारी कपट वृत्ती,
आपल्या मनामध्ये स्वतःच्या सुखासाठी निर्माण झालेला स्वार्थ किंवा या 4 पुरुषार्थांच्या आधाराने अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष याद्वारे पुरुषार्थ करून मिळणाऱ्या स्वर्गाची गती, यापैकी कुठल्याही भावनेने हा भरत आपली सेवा करत नाही. त्याला केवळ एकच कळतं की आपण आपल्या प्रभूंची सेवा करावी आणि त्यांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करावं. यासारखी या श्रेष्ठ स्वामींची दुसरी कोणतीही सेवा नाही. आणि त्यामुळं हे स्वामी, मी आपणास वचन देतो, आपण मला आज्ञा द्या, आपण मला आज्ञा द्या. हा भरत त्या आज्ञेचं पालन या देहाच्या तिन्ही अवस्थांमध्ये करेल. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये मला जणू काही माझ्या स्वामींची आज्ञा अखंड जागत ठेवेल. भरतजी असं म्हणून अत्यंत प्रेमविवश झालेले आहेत. शरीर पुलकित झालं, नेत्रामध्ये प्रेमाश्रू भरून आलेले आहेत. आणि नंतर या वाणीमधून जणू काही या शब्दांचं स्फुरणच थांबलेलं आहे. गोस्वामीजी लिहितायत, प्रभुपद कमल गहे अकुलाई, समौ सनेहुन सो कही जाई. जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती भरतजी या अशा दास्यत्वाच्या भावनेने शरणागत होऊन पहुडले, त्या समयी भरतजींच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं प्रेम, त्या समयाचं वर्णन हे केलंच जाऊ शकत नाही. सर्व धर्मसभा भरतजींच्या या वचनामुळं अत्यंत स्नेहमय झालेली आहे. कृपा सिंधू रामजींनी भरतजींचा हा स्नेह पाहून अत्यंत सुंदर वाणीने त्यांचा सन्मान केला. उठ भरता असं म्हणून आपल्या चरणांवरती पडलेल्या आपला या धाकट्या बंधूला, आपल्या या परमप्रिय भक्ताला प्रभू रामचंद्रांनी दोन्हीही हातांनी आपल्या चरणांपासून उठवून आपल्या हृदयाला लावलेलं आहे. आणि भरताचा एक हात धरून भरताला प्रभू रामचंद्रांनी आपल्या शेजारी बसवून घेतलेलं आहे. बैठाए समीप गही पाणी, यापेक्षा अजूनही काय पाहिजे? सर्व धर्मसभेमध्ये, सर्व संतांच्या समोर प्रभू रामचंद्रांनी आजपर्यंत कोणालाही दिलं नव्हतं हे सद्भाग्य. ते सद्भाग्य सर्वप्रथम भरतजींना दिलेलं आहे. त्यांच्या हाताला धरून आपल्या शेजारी एका सख्यत्वाच्या भावनेने, एका ममत्वाच्या भावनेने आपला परमप्रिय भक्त आणि त्याचबरोबर आपला अत्यंत आवडता बंधू, या भावनेने प्रभू रामचंद्रांनी भरताला आपल्या शेजारी बसवून घेतला. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या समस्त चरित्रामध्ये जे काही माझं अल्पस्वल्प वाचन आहे त्यानुसार मला वाटतं की ही संधी, हा योग केवळ 3 व्यक्तित्वांना प्रभू रामचंद्रांनी या संपूर्ण चरित्रात दिलेला आहे. भरतजींना ही संधी त्यांनी दिलेली आहे. बैठाए समीप गही पाणी. सुंदरकांडमध्ये गेल्यानंतर हनुमानजींना जेव्हा त्यांनी या लंकेमध्ये एवढं प्रचंड कार्य केलं, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला देखील हेच सद्भाग्य दिलेलं आहे. प्रभु उठाई कपि हृदय लगावा, कर गही परम निकट बैठावा. कर गही परम निकट बैठावा. हनुमानाला देखील प्रभू रामचंद्रांनी ते सद्भाग्य दिलं. आणि लगेचच सुंदरकांडमध्येच विभीषणाला देखील अनुज सहित मिली ढीग बैठारी, बोले बचन भगत भयहारी. अशा रीतीने विभीषणाला देखील प्रभू रामचंद्रांनी आपल्या शेजारी बसण्याचा हा एक सुंदर योग. या समस्त चरित्राचा जेव्हा आपण थोडासा अभ्यास करतो, हे शास्त्र आहे त्यामुळे यामध्ये चूक होऊ शकते. निष्णात मंडळी
त्यामध्ये आणखीन विचार करून एखादं दुसरं व्यक्तित्व जर राहिलं असेल तर त्यामध्ये जोडू शकतात. परंतु माझ्या अंतःकरणामध्ये केवळ या 3च व्यक्तित्वांची नावं येतात: भरतजी, हनुमानजी आणि बिभीषण, ज्यांना प्रभू रामचंद्रांनी आपल्या शेजारी बसण्याचं सद्भाग्य दिलेलं आहे. भगवंताने आपल्या शेजारी बसवावं यापेक्षा अजूनही या 3 व्यक्तित्वांचा अधिकार कोणी सांगावा बरं? आणि भरतजींना तर विशेषत्वाने या धर्मसभेमध्ये या सर्व संतांच्या समोर जणू काही प्रभू रामचंद्रांनी त्यांचा खरा अधिकार या जगामध्ये काय आहे हे या परमार्थाच्या सभेमध्ये दाखवून दिलेलं आहे. बैठाए समीप गही पाणी. भरतजींची विनंती ऐकून, त्यांचा सर्व स्वभाव पाहून ही संपूर्ण सभा आणि प्रभू रामचंद्रजी देखील स्नेहाने शिथिल झालेले आहेत. सज्जनो, बऱ्याचदा संवादामध्ये अशी अवस्था येते की त्या संवादामध्ये असलेल्या भावनांचा वेग आपण जेव्हा मनापासून ऐकतो आणि जेव्हा आपली या झालेल्या संवादामुळे मनाची एक अशी विलक्षण तरल अवस्था होते की त्या तरलतेच्या पश्चात तिथं कोणालाच संवाद करण्याची उर्मीच निर्माण होत नाही. एक स्वाभाविक मौन, विशेष कुठलेही प्रयत्न न करता, जणू काही ती शारदा देखील स्वाभाविकपणे आपल्या परारूपामध्येच या वाणीला थक्कीत होऊन पाहत राहते. अशी एक मौन रूपाची स्नेहाची व्याकुळता या समस्त सभेमध्ये सर्वांना व्यापून गेलेली आहे. तत्पश्चात गोस्वामीजी आम्हाला छंद रचनेच्या आधाराने त्या सभेची अवस्था सांगू लागतात. सज्जनो, एक या छंद रचनेच्या बद्दल सांगायचं महत्वाचं रहस्य स्वामी प्रज्ञानानंदांच्या पुस्तकामध्ये वाचता मला सापडलं. बघा, आपला आजचा दोहा क्रमांक आहे 301. गोस्वामीजींनी दर 25 दोह्यांच्या नंतर एक छंद टाकलेला आहे. आता हा 301 आहे. 326 हा या अयोध्या कांडातला शेवटचा दोहा आहे. त्याच्यामध्ये देखील आपल्याला एक छंद सापडेल. कदाचित आपण आधी गेला तर तुम्हाला पुन्हा त्याच पद्धतीने छंदांची रचना दिसेल. म्हणजे या प्रत्येक गोष्टीमध्ये एक विचार आहे जो कदाचित आम्हाला आज कळत नाही, परंतु गोस्वामीजींनी तो अचूक पद्धतीने, जसे एखाद्या हारामध्ये काही फुलं झाल्यानंतर एक विशेष फूल आपण लावतो जेणेकरून त्या हाराची शोभा भगवंताच्या गळ्यामध्ये उठून दिसावी, तशी या गोस्वामीजींच्या चौपायामध्ये एका विशिष्ट दोह्यांच्या अंतरानंतर हे छंद या भावविश्वाला आणखीन मनोहर रूप देऊन भगवंताचं हे सौंदर्य अधिक विशेषत्वाने आम्हाला सांगतात. गोस्वामीजी या छंदामध्ये म्हणतायत की श्री रघुनाथजी, साधूंचा समाज, मुनी वसिष्ठ, मिथिलापती जनक हे सर्वजण या प्रेमाने अत्यंत शिथिल झालेले आहेत. सर्वजण मनातल्या मनात भरतजींच्या बद्दल विचार करतायत. भरतजींच्या अंतरंगामध्ये असलेला बंधुभाव, त्यांच्या भक्तीचं महात्म्य, या सगळ्यांचा विचार करून ही सर्व सभा भरतजींची प्रशंसा करते. सभेमध्ये कोणाच्याही मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा विकल्प नाही, परंतु या सभेमध्ये होणाऱ्या निर्णयावरती देवतांचं भवितव्य मात्र अवलंबून होतं. आणि त्यामुळे देवता देखील आता या सर्व गोष्टी भरतजींच्या हातात आहेत हे जाणून उदासीन मनाने का होईना या सभेमध्ये उपस्थित होते. त्यांची केवळ एकच अपेक्षा होती की जेव्हा भरतजींना बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेला भरतजींनी कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रभू रामचंद्रांना हा आग्रह करू नये की आपण अयोध्येला परत चला, कारण त्यांना अनुमोदन देणारे राजा जनक तिथं होते, त्यांना अनुमोदन देणारे मुनी वसिष्ठ तिथं होते. त्यामुळे त्यांना भरतजींच्याकडून ही एकच धास्ती लागून होती की कदाचित भरतजी संकोचापायी प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपलं हे प्रेम
न सहन करता आल्यामुळं कदाचित म्हणतील की नाही रामा, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. आणि प्रभू रामचंद्र देखील कदाचित संकोचवश भरतजींचं वचन ऐकून चित्रकूटवरून अयोध्येला परत येतील. आणि या एकाच धास्तीने तिथं मलिन मनाचे हे देवता देखील उपस्थित आहेत आणि ते देखील फुलांचा वर्षाव करतायत. परंतु या फुलाच्या वर्षाव करण्यामागं भरतजींच्या या प्रशंसेचं कारण नव्हतं. केवळ त्यांना याच गोष्टीचा आनंद होत होता की भरतजींनी आपली लाज राखली, भरतजींनी प्रभू रामचंद्रांना आग्रह केलेला नाही. आणि त्याच वेळेला सभेमध्ये दोन्हीकडची जी लोक होती, जी सर्वसामान्य अयोध्यावासी आणि जनकपूरवासी होती, ज्यांची दृष्टी देखील या सभेकडे खेळली होती, आणि जेव्हा त्यांनी बघितलं की भरतजींनी आपलं बोलणं थांबवलंय आणि या सर्व गोष्टींचा आता त्यांनी सर्वाधिकार प्रभू रामचंद्रांना दिलेला आहे, त्यांनी आपली रुची तिथं व्यक्त केली नाही, त्यांनी आपली इच्छा तिथं व्यक्त केली नाही. प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला परत चलावा असा त्यांनी अट्टाहास तिथं केला नाही. गोस्वामीजी म्हणतात त्यावेळेला अयोध्यावासियांचं मन कसं झालं, जणू काही संध्याकाळ झालेली आहे आणि आता रात्र गडद होणार. त्यावेळेला कमळ ही जशी आकुंचन पावतात, संकोचित होतात, संकोचली जातात, त्या पद्धतीने आता हा वियोगाचा अंधकार येणार. भरतजींना अयोध्येला परत जावं लागणार. प्रभू रामचंद्र वनामध्ये पुढे निघून जाणार आणि आम्हाला देखील आता अयोध्येमध्ये परत जावं लागेल असा मनामध्ये विचार करून आपलं हे सुकृत जणू संपलं की काय अशा विचाराने या वियोगाच्या रात्रीचा विचार करून यांची सर्व मनरूपी कमळं ही संकोचून गेलेली आहेत. गोस्वामीजी लिहितात की अशा या दोन्ही समाजातली दीन आणि दुःखी महामलीन इंद्र पाहतोय खरं. आणि खरं संताचं हृदय कसं असतं की दुसऱ्याचं दुःख पाहून तो अत्यंत व्यथित होतो, परंतु हा इंद्र या दीन आणि दुःखी झालेल्या या सामान्य नगरवासियांच्याकडे पाहून मात्र हृदयामध्ये आनंदी होतोय, कारण त्याने आपलं कार्य होणार आहे याची त्याच्या मनाला आता खात्री झालेली आहे. सज्जनो, अशा रीतीने या वेगवेगळ्या भावभावनांचं पुन्हा एकदा प्रगटीकरण गोस्वामीजी आमच्या समोर ठेवतायत. त्यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.